हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राजशिला ब्लॉगमध्ये। आपण आज एसूर मसाला बनवणार आहोत। काही ठिकाणी त्याला एसवार पण म्हणतात। तर हे बघा, मी बाजरी घेतली आहे। हे एक असं माप केले मी असं टोपाचं। हा एक टोप भरून मी बाजरी घेतली आहे आणि हा अर्धा टोप तांदूळ घेतले। चण्याची डाळ घेतली आहे, हा एक टोप असं मेजरमेंट करून। अर्धा टोप ज्वारी घेतली आणि हे धने घेतलेत, एक वाटी। धने जास्त घ्यायचे। आणि सुके मसाले बघा, त्याच्यामध्ये काही तेजपान घेतले 10-12, हिरवी वेलची घेतली आहे 10 घेतली आहे आणि मोठी वेलची 4 घेतली, बडी वेलची, दालचिनी घेतली एवढी 4 तुकडे आणि 11 काळे मिरे घेतले, 10-12 लवंग घेतले आणि स्टार फूल घेतले 3 आणि हे शहाजिरे घेतले तेवढे 2 चमचे आणि तेजपान घेतले तेवढे 10-12 आणि लाल मिरच्या घेतल्यात, ह्या सुक्या मिरच्या घेतल्यात 11। आता हे एवढा सगळा एसवार मसाला आपल्याला व्हेज नॉन व्हेज भाजीसाठी दोन्ही याच्यासाठी उपयोगी पडतो आपल्याला तो। आणि भाज्या खूप चविष्ट आणि छान होतात, असं घट्ट होतात अशा। त्यासाठी आता हे सगळं आपण हलकं हलकं भाजून घेणार आहोत सगळं, गॅस सिमवर करून। गॅसवर कढई ठेवली आहे मी। आता पहिल्यांदा बाजरी भाजून घेते। गॅस सिमवर करूनच बाजरी भाजायची, ती जळून द्यायची नाही। त्याचे जर असे लाया झाल्या तेव्हा समजायचं की आपली बाजरी भाजली आहे चांगली अशी छान अशी। सर्व मसाले भाजून घेते मी आता। सतत हलवत राहायचं, कोणती जिन्नस जळायला नको आहे। गावाकडे ही असे एसवर मसाला केला जातो, भाज्या छान घट्ट दाट होण्यासाठी आणि चविष्ट होण्यासाठी असे गावाकडे केले जातात हा एसवर मसाला, एसूर मसाला। तर माझा मसाला संपला आहे आता, मी हा तो करते मसाला। आणि हा 5-6 महिने छान असा टिकतो, असा काचेच्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवला, बाटलीमध्ये भरून ठेवला। आणि हा माझ्याकडे पहिल्यापासून एसूर मसाला बनवलाच जातो। हा 2 चमचे घ्यायचा, थंड पाण्यामध्ये असं मिक्स करायचा आणि भाज्यांमध्ये टाकायचा किंवा तेलामध्ये मसाल्यामध्ये परतवला तरी पण चालतो। पण खूप चविष्ट अशी छान भाजी होते, अशी मस्त अशी मिळून येते एकसारखी अशी। भाजत आलाय बघा, आता बाजरी भाजत आली आहे छानपैकी। पारंपरिक गावरान एसवार मसाला बघा, आता मी करून दाखवते तुम्हाला सर्व। आता काढून घेते ते, बाजरी भाजली छानपैकी अशी। आता चणा डाळ भाजून घेते। आमच्याकडे लग्न समारंभ वगैरे मोठं काही पार्टी वगैरे असेल तेव्हा असा एसवार मसाल्याचं कालवण पण केलं जातं, असं त्याला एसवारचं कालवण पण म्हणतात असं। आणि भाजी छान अशी घट्ट चविष्ट आणि तरीदार होण्यासाठी हा मसाला आम्ही यूज केला जातो आणि घरामध्ये पण मी हाच मसाला वापरते। झाली चणा डाळ पण भाजून झाली, आता काढून घेते। आता इथे ज्वारी भाजून घेते। हे सर्व धान्य मी कपड्याने पुसून घेतलेले आहे, तुम्ही धुवायचं असेल तर धुवून पण घेऊ शकता। खमंग अशी ज्वारी पण भाजून घ्यायची आपण अशी। झाली बघा ज्वारी पण भाजून, त्याच्या लाया फुटायला लागल्यात। खमंग अशी भाजून घेतली ज्वारी पण, आता काढून घेते। आता तांदूळ टाकते इथे, 1 वाटी मी तांदूळ पण घेतले। हे मी घरचेच तांदूळ घेतलेत आमचे, इंद्रायणी तांदूळ। तुम्ही कोणतेही तांदूळ तुमच्याकडे जे असतील ते तांदूळ घेऊ शकता। तांदूळ पण असे खमंग असे भाजून घ्यायचे छानपैकी असे। झालेत आपले तांदूळ पण असे खमंग असे भाजून बघा, तांदूळ फुललेत छानपैकी असे। आता तांदूळ पण काढून घेते मी। आता मसाले भाजून घेते, धने पण भाजून घेते। आता हे गावरान धने बघा, असे गावरान धनेच घ्यायचे, म्हणजे त्याला ना वास खूप छान असतो, सुवास छान येतो त्याचा मसाल्याला। आता हे पण तडतडेपर्यंत छान असे खमंग भाजून घ्यायचे धने। झाले धने पण भाजून असे, धण्याने ना मसाल्याला छान असा सुगंध येतो मस्त असं। काढून घेते आता हे धने पण। सुके मसाले फक्त गरम करून घ्यायचे, हिरवी वेलची, मसाला वेलची, दालचिनी जास्त भाजायचे नाही, करपून नाही द्यायचे, स्टार फूल, काळे मिरे आणि लवंग
आणि शहाजिरे. याने मसाल्याला टेस्ट खूप छान येते. हा खडे मसाल्याने गरम करून घ्यायचे, जास्त जाळायचे नाही आहे मसाले, नाही तर मसाला कडू होऊ शकतो. झालं, काढून घेते आता हे. आता मिरची आणि तेजपान भाजून घेऊया आपण. गॅस सिमवरच करून भाजायचं आहे ते सगळं. ही 10 लवंगी मिरच्या टाकल्या तिथे आणि 10 हे तेजपान टाकले. झालंय गरम, आता काढून घेते. आता झालाय आपला मसाला सर्व, येसूर मसाला भाजून. रेडी बघा आपला येसूर मसाला. आता हा पूर्णतः थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये दळायचा. कमी प्रमाणात असेल तर मिक्सरमध्ये दळायचा आणि जास्त प्रमाणात असेल तर चक्कीमध्ये दळून आणायचा. आता हा पूर्ण थंड होऊ देते आणि आता हा जास्त आहे ना, तर मी ह्या चक्कीतून दळून आणणार आहे, गिरणीतून दळून आणणार आहे. तुम्ही पण असा येसूर मसाला करून बघा, मी दळल्यानंतर तुम्हाला दाखवते. रेडी आहे बघा आपला येसूर मसाला. भाज्या चविष्ट होण्यासाठी, घट्ट होण्यासाठी एकदम सुगंध छान दरवळतो. असा थोडा जाडसरच दळतात ते, बारीक दळत नाही. असं छान झालं एकदम सुगंध. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.